करताय, अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर आज चर्चा सुद्धा झाली. काय असं आहे की वाढदिवस असला तरी मी जनतेचा सेवक आहे. माझ्या मतदारसंघाच्या लोकांनी मला निवडून विधानसभेमध्ये पाठवलेलं आहे आणि राज्याचा एक मंत्री म्हणून मी आज जनतेचा सेवक म्हणून आज ह्या विधिमंडळामध्ये काम करतोय, आज उपस्थित आहे. आणि म्हणून आयुष्यातला प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण हे महाराष्ट्रासाठी आणि हिंदू समाजासाठी माझं योगदान असलं पाहिजे या ईर्षेने आज मी आणि या जिद्दीने आज पण अधिवेशनामध्ये उपस्थित आहे. सर, राज्याध्यक्ष विषय ट्रिपल तलाकबद्दल आज चर्चा झाली, काय नेमकी भूमिका आहे? असं आहे की मुळामध्ये जो विचारलेली जी लक्षवेधी होती, जे आमच्या फरांदेताई आमदारांनी विचारलेली मुस्लिम महिलांवर झालेला अत्याचार आणि त्या संबंधित झालेला GR आणि त्याला संबंधित आमचे मंत्री योगेश कदमजी अतिशय समर्पक असं उत्तर देत असताना या आम्ही जे वारंवार गजवाय हिंदचा मी उल्लेख करतो आम्ही की जिथे या हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवण्याचे जे मनसुबे आहेत त्याचे काही चित्र आज विधिमंडळामध्ये बघायला मिळालं. म्हणजे एका बाजूला जो काही त्या मुस्लिम महिलांना फोनवर बोलून तलाक 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 सांगून त्यांचं आयुष्य संपवलं गेलं, त्यांच्यावर अत्याचार झाला, त्यांना न्याय देणं बाजूलाच राहिलं. पण इस्लाम में क्या लिखा है, इस्लाम में तो ट्रिपल तलाक क्या ऐसा है, म्हणून जसं काय आम्हाला वाटत होतं की आम्ही पाकिस्तानच्या विधानसभेमध्ये बसलो आहे, कराचीच्या विधानसभेमध्ये बसलो आहे, भारताच्या विधानसभेमध्ये बसलो ना, अशी भावना आली आम्हाला. म्हणून आम्ही सगळ्या जणांनी आक्षेप घेतला आणि मुळामध्ये जे प्रश्न विचारत होते, ज्यांनी फरांदे ताईंच्या लक्षवेधीवर आक्षेप घेतला, जे आम्हाला इस्लामचे धडे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये शिकवत होते, त्यांनी कधीतरी आम्हाला उत्तर द्यावं की त्यांना संविधान महत्त्वाचं आहे की इस्लाम महत्त्वाचं आहे की कुराण महत्त्वाचं आहे. कधीतरी त्यांनी माझ्याबरोबर अशा खुल्या व्यासपीठावर उत्तर दिलं पाहिजे. आणि ज्या समान नागरिक कायद्याचा विरोध हे लोक उल्लेख करतात ते संविधानामध्ये त्याचा उल्लेख आहे. ह्यांची तुम्ही घरं तोडायला जा, लँड जिहादच्या नावाने बुलडोजर चढवायला जा तर लगेच संविधान समोर दाखवतात. आणि धर्माचा विषय आला तेव्हा याला संविधान आठवत नाही, बरोबर इस्लाम आणि कुराण आठवतं. म्हणून या सगळ्या गोष्टीवर आक्षेप आम्ही सगळ्या जणांनी घेतला. आणि म्हणून हे सगळे जी काय बडबड कोणाला पाकिस्तानची बाजू घ्यायची असेल आणि इस्लामचे धडे दाखवायचे असतील ना, तर मदरशांनी मस्जिदमध्ये जाऊन शिकवा. विधानसभेमध्ये येऊन या सगळ्याची बाबतीची लेक्चर आम्हाला द्यायचे नाही, ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. सरकार मुस्लिम विरोधी धोरण राबवत आहे आणि त्यांची जी म्हणजे महिला अत्याचार कोणावर झाला, मुस्लिम महिलांवर, तर सरकार मुस्लिम विरोधी कसं झालं? म्हणजे तुम्ही तुमच्या जे जिहाद करणारे तुमच्या समाजामध्ये त्यांना सांगा ना, महिलांवर अत्याचार करू नका, ट्रिपल तलाक देऊ नका, हे सगळं सांगा तुम्ही. म्हणून अबू आझमीला खरंच म्हणलं तर खरंच वेळेत पाकिस्तान पाठवण्याची वेळ आलेली आहे, खुर्ची सकट. नाहीतर त्याला काय आता इथे जास्त इथे ठेवून इथे तो घाण करल्याशिवाय दुसरं काय करणार नाही. महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या सना मलिक यांनी असं म्हटलंय की जे महाराष्ट्रात महिला गायब होत आहेत त्या फक्त मुस्लिम धर्माच्या नाहीत, सगळ्याच धर्माच्या आहेत. मग फक्त एक धर्म म्हणून टार्गेट केलं जात आहे. असं आहे की जेव्हा धर्माचा जेव्हा विषय येतो ना, तेव्हा राजकारण, पक्षाचा झेंडा, आम्ही कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत, कुठल्या महायुतीमध्ये, हे कुठलंच कोण मोजणार नाही. आमच्यासाठी आमच्या धर्माची अस्मिता महत्त्वाची. धर्मावर कोणी अगर आघात केला, कोणी अंगावर आलं तर आम्ही BJP, काँग्रेस, शिवसेनेचे कार्यकर्ते नंतर पहिलं हिंदू म्हणून त्या लोकांना चोख उत्तर देणे ही आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून कोणी अगर इथे येऊन आमच्या हिंदू धर्माची बदनामी करत असेल तर त्यांनी राजीनामे देऊन डायरेक्ट पाकिस्तानात निघून जावं. महायुतीमध्ये आलेल्या 6 खासदारांना संजय राऊत शिवीगाळ करतायत, हिशोब चुकता होईल असं दानवे पण मला आश्चर्य असं वाटतं, बाळासाहेबांचा काळ अगर काही असंख्य ज्येष्ठ पत्रकार सांगतील, ऑपरेशन तुडवा सुरू कधी होणार आहे त्याची काय वेळ तारीख ठरली आहे का? बाळासाहेब असते तर अजूनपर्यंत सुरू झालं असतं. त्याच्यासाठी तारखा द्यायला लागत नाही. हे सुक्या धमक्या देत आहेत. भोकनेवाले कुत्ते काटते नाही, त्याच्यातला संजय राजाराम राऊत आणि उद्धव ठाकरे आहे. हे चावत नाहीत. आदित्य ठाकरेचा आणि चावण्याचा काही संबंध नाही.
मुळामध्ये मला नार्वेकर साहेबांना पत्र देऊन विचारायचे ह्या एंट्री पॉइंटवर आदित्य ठाकरेच्या एंट्रीवर कशी एंट्री होणार, कारण आता ते स्कॅनिंग करतात ना, कधी कधी आवाज आणि फोटो दाखवतात, पण आवाजाने मेल आहे की फिमेल कसं कळणार, असा तो विषय आहे थोडा. आणि म्हणून त्यांनी या संजय राजाराम राऊतनी ऑपरेशन तुडवा जरा लवकर चालू करावं. आम्ही थांबलोय. जुने शिवसैनिक असते ना तर आतापर्यंत चालू करून मोकळे झाले असते. हे उगाचचे सुक्या धमक्या देणारे. राणे साहेब, राज्यामध्ये गोसेवा आयोग आहे, 3 वर्ष झालेत, गोहत्याबंदी कायदा पण आहे. सामान्य शेतकऱ्यांना काहीला अनुदान देण्याच्या ऐवजी फक्त गोशाळेतील पशु यांनाच अनुदान दिलं जातं. या संदर्भात असा काय प्रस्ताव आला तर द्या, आम्ही विचार करू. हिंदुत्वही विचारचं सरकार आहे, सगळ्या दृष्टिकोनातून विचार करू आणि पावलं उचलू. तलाक के बारे में हिंदी में आपकी राय जानना चाहिए. आज एक बार वापस ट्रिपल तलाक के बारे में चर्चा हुई, दोनों तरफ से चर्चा है. देखिए, ट्रिपल तलाक जो हमारे प्राइम मिनिस्टर मोदी जी ने उसके बारे में हमारी सरकार ने ट्रिपल तलाक के बारे में एक डिसीजन लिया है, मगर यहाँ पे हमारे हिंदू राष्ट्र में रह के इसको हमारा संविधान ही मानना नहीं है. हमारे केंद्र सरकार ने लिए हुए निर्णय या डिसीजन ही अगर उनको मानना नहीं है तो वो कभी भी पाकिस्तान और इस्लामाबाद में जा सकते, कोई रोक नहीं रहा है उनको. मगर जो लक्ष्यवेदी हमारी फरांदे ताई जो हमारे आमदार है, उन्होंने जो का विधायक है उन्होंने उठाया, उसमें FIR हो गया है. उसमें 2 या 3 मुस्लिम महिलाओं के ऊपर अत्याचार हुआ है, उसके बारे में हुई लक्ष्यवेदी. मगर सामने वाले जो मेंबर्स थे वो भूल गए कि वो संविधान को चुन के आए हैं, कुरान पे हाथ लगा के. या तो मदरसा में बैठे नहीं है, विधानसभा में बैठे हैं. माहौल तो मदरसा का ही बना के रख दिया था, उधर पाकिस्तान का ही बना के रख दिया था. ये आयुध में ऐसा लिखा है, कुरान में ऐसा लिखा, किसको सुनना है कुरान में क्या लिखा है? खुद को बर्बाद नहीं करके लेना है कुरान में पढ़ के. इसलिए जो कुछ भी अगर उनको कुरान सिखाना है ना तो पाकिस्तान में चले जाए, इधर का कोई जगह नहीं है उनके लिए. शिवसेना के 6 सांसद शिंदे गठ में शामिल हो चुके. ऑपरेशन तुड़वा का ऐलान संजय राउत इन्होंने किया. मगर ऑपरेशन ऐलान हो गया है, मगर जब भी बाला साहब ठाकरे साहब के टाइम पे ऑपरेशन तुड़वा बोलने के तुरंत 1-2 मिनट के बाद ही एक्शन चालू हो जाता था. ये तो अभी हम लोग घड़ी वक्त जगह सब बता के बैठे, कोई अभी तक ऑपरेशन तुड़वा हो ही नहीं रहा है. संजय राउत बोल रहे हैं तो इसलिए जो हिंदी में कोई बोलते हैं ना, भौंकने वाले कुत्ते काटते नहीं है, उसमें सब ये उबाटा वाले बच गए उसके अंदर. संजय राउत कह रहे हैं मेरी सरकार आएगी तो मैं लोगों को जेल में रखूंगा. वो अभी क्या है, कुछ महीनों पहले आप ही ने बताया था ना भांडुप में गांजा की खेती है, उसका असर है. वो आप ही ने न्यूज चला है ना, भांडुप में गांजा का कुछ तो मिला है खेती, ऐसा वो अभी इफेक्ट दिख रहा है संजय राजाराम राउत पे. भांडुप का देवानंद है हमारा वो. हॅपी बर्थडे टू यू टुडे. थैंक यू मैडम. फरांदे मॅडम अशा म्हणत होत्या की जब भी हम मुस्लिम महिलाओं की बात करते हैं तो हमको बोलने दिया नहीं जाता, हमें रोक दिया जाता कि हम मुस्लिम महिलाओं. इससे ही पता चलता है कि इस्लाम में महिलाओं का क्या स्थान है. जब भी हम महिलाओं के हित में बात कर रहे हैं, फिर वो हिंदू हो, मुसलमान हो, क्रिश्चियन हो, कोई भी, अगर उनकी हित की बात हो रही होगी तो हमें सभी को उसके साथ में आके उसके लिए करना चाहिए. मगर तो भी कुरान को सामने रख के उन महिलाओं के ऊपर किया हुए अत्याचार को जस्टिफाई किया जा रहा था. यही क्या कुरान में लिखा है क्या? इसी को इस्लाम कहते हैं क्या? इसका जवाब वो लोग ने देना चाहिए. क्या बोले? हाँ, तो वही कम करने के लिए तो हम लोग सत्ता में है ना, वही करने के लिए तो हमारी हिंदुत्व सोच की सरकार है. अभी 2025 में 26 में अगर 95 पे बोल रहे हैं ना, तो 2029 तक इसको, हाँ तो 95 तो साफ कर देंगे ना 29 तक. शिवाजीनगर कीड़े मकोड़े वो साफ हो जाएगा. शिवाजीनगर गोंडी मानपुर अबू आजमी आमदार है, ड्रग्स बड़ी तेजी से फैल रहा है, इसको कैसे सरकार कार्रवाई करेगी? क्योंकि ये लोग ही उनको एजेंट को पालने वाले ही ये अबू आदमी वाले लोग सब लोग है ना. वहाँ का स्थानिक विधायक ही अगर उसको बंद नहीं करवा सकता है तो उसका जिम्मेदार अबू आदमी जैसे विधायक ही है. मैं मेरे कॉन्स्टिट्यूंसी में अगर ऐसा कुछ गलत हरकतें होती रहेगी तो जिम्मेदारी मेरी भी होती है उसको बंद करने के लिए.
तो फिर अबू आदमी जी को मालूम नहीं उनके उधर ड्रग्स भी सप्लाई कौन करता है? थोड़ा मदरसा में चले जाएंगे तो मिल जाएंगे उधर. राणेसाहेब बीड मधला एक प्रश्न आहे. एक तरुण भांडण सोडवण्यासाठी गेला होता, मात्र त्याची हत्या करण्यात आली. 30 तासहून अधिक वेळ झालाय, मात्र प्रेत ताब्यात घेतलं नाही नातेवाईकांना. आता माहिती घेतो, योग्य तर कारवाई करू आणि असा उशीर झाला असेल तर उशीर होण्याची कारणं पण माहिती घेऊ, त्याच्यावर बोलू. स्थानिकचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचं देखील त्या प्रकरणामध्ये नाव घेतलं. आता तुम्ही बोलताय, माझ्याकडे माहिती आल्यानंतर त्याच्यावर आपण अधिकृत बोलू शकतो. कोणाकडे विरोधी पक्ष नेता आहे? कुठला मोठा पक्ष आहे? अरे तो बचत गट आहे, पक्ष कुठे आहे? तू उभाटाला काय पक्ष समजतो? आणि त्याच्यापेक्षा बचत गटाचे मेंबर असतात. कुठले तर पक्षापेक्षा आता मोठी गोष्ट झाली रे. उलट आमचे कोकणातले मुंबई मंडळामध्ये जास्त सदस्य आहेत. विचार आमच्या तो आता आपण कसं उत्तर देतो, भविष्यामध्ये कसं मी जाऊ शकतो ना. आपलं काम नाही ना ते. आपण राजकारण क्षेत्रामध्ये आहे, भविष्यवाणी करणं आपलं काम नाहीये. त्याला जाऊन विचार ना, मला काय विचार. त्यांच्या सकाळची चहा द्यायला मी नाही जात. आदित्य ठाकरे सर्वांना गद्दार गद्दार म्हणतात, यावर आपण काय भाष्य करू? कोण? आदित्य ठाकरे आता सर्वांना गद्दार म्हणायला लागले. बरोबर. त्यांचा आवाज काढू का आता? गद्दाराचा अर्थच निघून जाईल. ते म्हणून बोलतो एंट्रीवर प्रॉब्लेम आहे. मला ते वॉचमॅन बोलत होते, सर इसका एंट्री एक्झिट में प्रॉब्लम हो रहा है, लेडीज फीमेल मेल फीमेल समझ नहीं रहा है. उद्धव ठाकरेंचे 6 खासदारांनी त्यांनी साथ सोडली. त्याच्यानंतर काल परवा एक ट्विट आलं होतं, ते होतं मिलिंद नार्वेकरांचं. मिलिंद नार्वेकरांचं म्हणणं असं होतं की भास्कर जाधव यांना याचा अर्थ एवढाच आहे की भास्कर जाधव कधी अगर चुकून त्यांना विरोधी पक्ष नेता मिळाला तर भास्कर जाधव विरोधी पक्ष नेता नसणार. म्हणजे आदित्य ठाकरे बनणं कन्फर्म आहे. अगर मिळालं तर, ते काय मिळत नाही पण मिळालं तर. तसंच उद्धव ठाकरे काय राजीनामा देण्याचं ते काय नाटक चालू आहे ना, याचा अर्थच आहे की आदित्य किंवा रश्मी ठाकरेंना बनवा. सोपं आहे, ते आपसातच आहे. हम दो हमारे दो, बाहेर जात नाही त्याच्यापेक्षा. चला आता वाढदिवस आहे, मोकळं करा मला. चला, जय श्रीराम. चला. पकड़िए। उसका वो किधर है, वायर किधर है? यहाँ से डालूंगा ना, यहाँ से गिर जाएगा. पकड़िए. मेरा मुंह में तो मैं कैसे नहीं ध्यान दूंगी. मेरा मुंह में तो कैसे नहीं ध्यान दूंगी.